भारत सरकारच्या पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना म्हणजे नेमकं काय? भारत सरकारची धोरणात्मक योजना. पंचवार्षिक योजना म्हणजे भारत सरकारने तयार केलेली 5 वर्षाच्या दीर्घकालीन धोरणात्मक योजना, जी देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाची ठरते. या योजनांचा उद्देश म्हणजे दीर्घकालीन नियोजन करणे. पंचवार्षिक योजनांचा इतिहास. या योजनांची सोव्हिएत रशियाकडनं म्हणजे USSR कडनं घेण्यात आली. पहिली पंचवार्षिक योजना 1951 मध्ये सुरू झाली. योजनांचा मसुदा तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी 1950 मध्ये योजना आयोगाची स्थापना झाली. 12वी आणि शेवटची पंचवार्षिक योजना 2017 मध्ये संपली. यानंतर 1 जानेवारी 2015 पासून योजना आयोगांच्या जागी नीती आयोग स्थापन करण्यात आले. 1950 मध्ये योजना आयोगाची स्थापना झाली. आर्थिक विकासासाठी धोरणांची आखणी केली. 1951 मध्ये पहिली पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली आणि योजनांच्या कार्यक्षमतेसाठी नवीन दिशा दिली. आपण पाहणार आहोत नियोजनाचे प्रकार. दीर्घकालीन आणि अल्पकालीन नियोजन. याच्यामध्ये आहे नंबर 1 दीर्घकालीन नियोजन. दीर्घकालीन नियोजन म्हणजे पंचवार्षिक योजनांपेक्षा जास्त काळासाठी तयार केलेले, जे अर्थव्यवस्थेच्या मूलभूत रचनेत बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाची आहेत. नंबर 2 अल्पकालीन नियोजन. अल्पकालीन नियोजन हे 1 वर्षाच्या आत पूर्ण होणारे आहेत, जे तात्काळ समस्या आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असते, जसे की आपत्कालीन परिस्थितीवर उपाय शोधणे. नंबर 3 क्षेत्रीय नियोजन. क्षेत्रीय नियोजन विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते, जसे की कृषी, ऊर्जा आणि शिक्षण. यामुळे विकासाच्या विविध घटकांना प्रोत्साहन मिळते आणि क्षेत्रीय असमानतेवर नियंत्रण ठेवता येते. नंबर 3 निर्देशात्मक नियोजन. निर्देशात्मक नियोजन म्हणजे सरकार मार्गदर्शक असून खाजगी क्षेत्रात स्वातंत्र्य देणे, ज्यामुळे मिश्र अर्थव्यवस्था विकसित होते. नंबर 4 वित्तीय नियोजन. वित्तीय नियोजन म्हणजे आर्थिक संसाधनाचा व्यवस्थापन आणि योग्य वाटप सुनिश्चित करणे, ज्यामुळे टिकाव राखता येतो. नंबर 5 भौतिक नियोजन. भौतिक नियोजन अंतर्गत वस्तू आणि सेवांचा ठराव असतो, जसे की रस्ते बांधणी किंवा उत्पादन लक्ष्य ठरवणे आवश्यक असते. विकेंद्रीकृत नियोजन. विकेंद्रीकृत नियोजनामध्ये स्थानिक संस्थांचा सक्रिय सहभाग असतो, ज्यामुळे विकासाच्या कामात लोकांचा अधिक समावेश होतो. स्थानिक संस्थांच्या सहभागामुळे निर्णय प्रक्रियेत सर्वसमावेशकता येते. स्थानिक पातळीवर निर्णय घेणे अधिक प्रभावी होते, कारण त्यामध्ये स्थानिक लोकांची गरज आणि अडचणी समजून घेतल्या जातात. स्थानिक संस्थांना स्वायत्तता दिल्याने विकासाची गती वाढते. गुंडाळी योजना. गुंडाळी योजना दरवर्षी आढावा घेऊन योजना सुधारण्यासाठी वापरली जाते. नवीन योजना तयार करण्याची प्रक्रिया यामध्ये समाविष्ट असते. यामुळे आवश्यकता आणि परिस्थितीनुसार बदल करता येतो. गुंडाळी योजनांच्या माध्यमातून विकासात्मक प्रक्रियेतील लवचिकता वाढवली जाते, ज्यामुळे नवीन संधी आणि उपाय सोडवता येते.